पालिका निवडणुकींचं बिगुल हे वाजलेलं आहे आणि याच रणधुमाळींमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा याची वाटाघाट झालेली आहे. काल उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर शिंदेंच्या शिवसेनेकडनं रिपब्लिकन सेनेचे देखील 4 जागा या त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. माझ्यासोबत बोलण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे या ठिकाणी आनंदराज आंबेडकर सर आहेत. सर, काय सांगाल, एकूणच आता उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. आपण 7 जागांची मागणी केली होती आणि नेमक्या किती जागा मिळालेल्या आहेत? बघा, या इथे जोपर्यंत स्क्रुटिनी होत नाही आणि जोपर्यंत विड्रॉलचं डेट संपत नाही तोपर्यंत एक्झॅक्टली सांगणं कठीण आहे. परंतु मी एवढंच सांगतो की महायुतीमध्ये एकंदरीत माझा असा अनुभव आहे की अनेक म्हणजे महानगरामध्ये आयत्यावर रात्री किंवा दुपारी युती तोडण्यात आली आणि मग शिंदे सेनेला पण काही ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत. काही प्रभागामध्ये 2-2, 3-3 उमेदवारच आहेत. अशी सर्व परिस्थिती आणि त्यामुळं आम्हाला ज्या मिळणार होत्या जागा त्यांच्यावर पण बरंचसं हे आलेलं आहे. ते यावेळचं इलेक्शन असं विचित्र झालेलं आहे की कोणीच युतीतला धर्म पाळलेला नाही असं माझं म्हणणं आहे. आणि ते खरं म्हणजे दुर्दैवी आहे की अशा पद्धतीने एकमेकाला जर फसवत राहिलं तर खरं म्हणजे युतीमध्ये कोणीच कोणाचा मित्र असणार नाही आणि कोणी कोणाचा शत्रू असणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि प्रत्यक्ष इलेक्शनमध्ये नंतर काय होईल, कोण कोणाबरोबर असेल, कोण कोणाला मदत करतो, हे खरं म्हणजे आता इलेक्शनच्या वेळेस कळेल असं माझं मत आहे. राजकारण म्हटलं तर कुणी खरी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कायमचा मित्र पण म्हणजे असं म्हटलं जातं. एकूणच जी आपण घडामोडी पाहतोय, 2 राष्ट्रवादी कुठेतरी पुण्यात एकत्र येत आहेत. कुठे शिवसेना आणि शिवसेना काही ठिकाणी जागा लढलेल्या आहेत. बीजेपीने कधीतरी राष्ट्रवादीसोबत हात धरलेला आहे. अ, या एकूणच घडामोडी पाहता जर नागरिकांना कुठेतरी ग्राह्य धरतायत का राजकीय नेते, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही? नाही, खरं म्हणजे आज ही परिस्थिती खरं म्हणजे गंभीर आहे. लोकांनी याचा विचार करायला पाहिजे की आम्ही म्हणू तसंच होईल अशा पद्धतीची आता एक मोठ्या पक्षांमध्ये एक हे झालेली आहे. म्हणजे अशी त्यांची भूमिका झालेली आहे. लोकांना कुठेतरी आम्ही म्हणू तेच लोक मानतील अशी एक अटकळ आहे. परंतु मला एकंदरीत दिसतं की बरेच अंडर करंट्स आहेत. त्यामुळे या इथे या इलेक्शनमध्ये नक्की काय होईल ते आज सांगता येणार नाही. कारण काही बऱ्याच जणांनी म्हणजे पक्ष सोडून म्हणजे आयत्या तिकीटं न मिळाल्यामुळे दुसऱ्या पक्षात गेलेत, काही नाही अपक्ष फॉर्म टाकलेत. या सर्व गोष्टीचा मोठा परिणाम मला वाटतं इलेक्शनवर होईल. त्यामुळं आत्ताच या इलेक्शनमध्ये प्रिडिक्ट करणं म्हणजे मोठी गोष्ट असेल असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीने सर्वच पक्षांमध्ये फाटाफुटी लोकांचं म्हणजे कार्यकर्त्यांचं भांडणं, कार्यकर्त्यांचा म्हणजे एकंदरीत त्यांचा न झालेला विचार आणि त्यामुळं काही कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे, या सर्व गोष्टीचा परिणाम इलेक्शनच्या रिझल्टवर झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. सगळीकडे जर आपण पाहिलं तर कुठे 2 बंधू एकत्र येत आहेत, कुठे काका पुतणे एकत्र येत आहेत. आठवलेंनी देखील मध्यंतरी आपल्या सर्वांना एकत्र येण्याची साथ घातलेली होती. आपण देखील काही एकत्र आला तर एक वेगळा चमत्कार घडू शकतो. या संदर्भात कधी आपण विचार केलाय? ऐका, आंबेडकरी चळवळ एकत्र करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न आहे. आणि जर तसा कोणी म्हणजे प्रामाणिक प्रयत्न करत असेल, स्वतः कुठच्या तरी सत्तेमध्ये राहायचं आणि उगाच हवेमध्ये गप्पा मारायच्या, त्यापेक्षा रस्त्यावरती येऊन नंतर अशा पद्धतीने जर कोणी बोललं असेल तर मी जरूर त्याच्याबद्दल विचार करू. आणि आंबेडकर चळवळीला चांगले दिवस यावेत, कार्यकर्त्यांना चांगले दिवस यावेत, हीच आमची भूमिका आहे. आणि त्यामुळेच आम्ही सुद्धा युती केलेली आहे. मला वाटतं आज या आमच्या युतीमुळे कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी यश मिळेल आणि बरेचसे कार्यकर्ते या युतीच्या माध्यमातून सत्तेमध्ये जातील अशी आमची अपेक्षा आहे. ठाकरे बंधूंचा करिश्मा हा मुंबई महानगरपालिकेत पाहायला मिळेल का? आपण कसं पाहता या सगळीकडे? एकूणच महायुतीवरती याचा परिणाम होईल का? आपण पाहिलं असेल की आता तेवढं जे वातावरण बाळासाहेब ठाकरेंच्या काळात होतं तसं राहिलेलं नाही. आणि त्यामुळं हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळं फारसा चमत्कार होईल असं वाटत नाही. कारण ज्या पद्धतीनं यांच्याकडे जेव्हा सत्ता होती महानगरपालिकेची, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर्स बाहेरगाव परप्रांतातले इतर सर्व हे लोकांच्या लक्षात येतं की ज्या पद्धतीने कामं झाली. मराठी माणसा आज मराठी माणूस
बहुतेक मुंबईतला मराठी माणूस हा म्हणजे पनवेलला गेला, काही नालासोपारा गेला, वसई विरारला गेला. ही खरं म्हणजे सत्य परिस्थिती आहे. म्हणजे मुंबईतून हद्दपार 25 वर्षांची सत्ता असताना तो झालेला आहे. त्यामुळं मराठी माणूस हे घोषणा द्यायच्या, परंतु मराठी माणसासाठी काहीच करायचं नाही, हे जे काय आहे. त्यामुळं मला वाटत नाही की त्याचा परिणाम म्हणजे या बंधू एकत्र आल्यामुळे लोकांना फारसं काही अट्रॅक्शन असेल. हां, काही जे अंध भक्त आहेत त्यांच्यावरती परिणाम होईल, बाकी इतरांवर कोणी मराठी माणसावर काही परिणाम होईल असं वाटत नाही. कुणीही डेव्हलपमेंटच्या गोष्टी करत नाही आहेत. सर्वसामान्यांना नेमकं काय पाहिजे, त्याचं हित काय आहे, यावरती कुणी न चर्चा करता राजकीय आरोप प्रत्यारोप, मुंबईचा महापौर मुस्लिम बनणार का मराठा बनणार, यावरती चर्चा रंगलेल्या आहेत. हे राजकीय विषय असू शकतात का महानगरपालिकेसाठी? दुर्दैवानं आज केपेबल माणूस कोणीतरी महापौर व्हावा अशी कोणाचीच इच्छा नसते. आज आपण फक्त धर्माच्या आणि जातीच्या नावाने ह्या जातीचा किंवा ह्या धर्माचा माणूस अशा पद्धतीने विभागणी करून लोकांमध्ये जे काही खरे प्रश्न आहेत मुंबईचे किंवा मराठी माणसाचे त्याच्यावरून त्यांचे संपूर्ण लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. खऱ्या प्रश्नावरती कुणी बोलायला तयार नाही. मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाणी भरतं आहे, त्याच्यावरती कुणी भाष्य करायला तयार नाही. मुंबईचे आज आपण पाहिलं असेल की प्रत्येक रस्ते खणलेले आहेत. मुंबईचे जे हार्ट लाईन ज्याला म्हणता येईल की या इथून म्हणजे दादरपासून विटीपर्यंत एकही ब्रिज आपण पाहिला असेल तर एकही ब्रिज लायकीचा नाही. सर्व वर खाली असे ब्रिज आहेत, याच्यावरती कोणी बोलत नाहीत. तर त्यामुळे हे खरं म्हणजे दुर्दैव आहे की मुंबईच्या ओरिजिनल प्रश्नावर बोलण्यापेक्षा ही मंडळी मुंबईच्या माणसांना गृहीत धरतात आणि आपण करू तेच खरं. हे जे चाललेलं आहे ते दुर्दैवी आहे असं मला वाटतं. आपण देखील मध्यंतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली होती. आपली युती आहे, 7 जागा आपण त्यांच्याकडे मागितण्यात आल्या होत्या. कुठल्या नेमक्या जागा आपल्याला देण्यात आलेल्या आहेत आणि आपण समाधानी आहात का या सर्व युतीमध्ये? बघा, युतीमध्ये कोणीच समाधानी नसतं, कारण प्रत्येकाला जास्तीत जास्त हवं असतं आणि युतीमध्ये तुम्हाला नेहमीच वाट्याला तुमच्या कमी येतं असं प्रत्येकाची भावना असते. ती काय म्हणजे आता तुम्ही जर शिंदेना जरी विचारलं त्यांची युती झालेली आहे तर ते सुद्धा असमाधानी असतील. त्यामुळं कोणीच समाधानी असत नाही. फक्त आता याच्यामध्ये निवडून येणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं किती निवडून येतात ते बघणं आणि आमचे किती कार्यकर्ते खऱ्या अर्थानं त्या सभागृहात जातात यासाठी आमचं लक्ष केंद्रित असणार आहे. आपल्याला ज्या अपेक्षित जागा होत्या त्या दिलेल्या आहेत का शिंदेनी? नाही बघा, सर्वच अपेक्षित जागा मिळत नाही, परंतु आमची अपेक्षा आहे की जे दिलं त्याच्यातले म्हणजे कार्यकर्ते निवडून येणं हे महत्त्वाचं आहे. कधी हा विचार आपण कारण काय होतं, 10 जागा दिल्या आणि त्याच्यातले एकही जागा लायकीची नसेल किंवा तर त्याचा उपयोग काही नसतो. त्यामुळे 10 किंवा 20 जागा घेतल्या यापेक्षा कमी जागा घेतल्या पण त्या निवडून आल्या ते महत्त्वाचं आहे. ज्या अपेक्षित जागा होत्या या खरंच वाटाघाटीमध्ये शिंदेंनी आपल्याला दिलेल्या आहेत, ज्या आपण मागितलेल्या होत्या त्या दिलेल्या आहेत. नाही तसं नाही, मी समाधानी कोणीच नाही. मी मगाशीच म्हटलं कोणीच समाधानी नाही. आम्ही म्हणजे सर्व दुःखी असतात, आम्ही पण दुःखी आहोत की आम्ही मागितलेल्या ज्या आमच्या महत्त्वाच्या जागा आहेत त्या मिळाल्या नाही. पण म्हणजे काही जागांवर आम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे काही ठिकाणी, पण सर्वत्र मिळालं असं नाही. ती नाराजी अजून कायम. नाही का, बघा, नाराजी ते तात्पुरती कार्यकर्त्यांमध्ये पण असते, आमच्यामध्ये पण असते, पण शेवटी युती धर्म पाळायला पाहिजे असं मी समजणारा माणूस आहे. एक शेवटचा प्रश्न आहे माझा, की जसे ठाकरे बंधू एकत्र आले, जसं आठवले म्हणतायत की आपण ही एकत्र यायला पाहिजे, आपण ही दोन भाऊ एकत्र आलात तर महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण होईल, एक वेगळा विचार त्या ठिकाणी व्हायला हरकत नाही. आपण कधी या संदर्भात कधी विचार केलाय? नाही, जरूर का बघा, प्रत्येक गोष्टीला काळ आणि वेळ यायला पाहिजे. आता ठाकरे बंधू पण किती वर्षाने एकत्र आलेत, येईल ना तसा पण काळ वेळ येईल आणि आम्ही पण एकत्र येऊ अशी अपेक्षा आहे. हा वेळ नेमका कधी असेल आणि काय? ते नाही नाही, आम्ही तर नेहमी तयार असतो. आम्ही कधीच कोणाला विरोध करत नाही. आम्ही 99% सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करतो आणि 1% राजकारण असं आमचं राजकारण आहे. म्हणजे असं तुम्ही इतरांसारखं तुम्ही बघत असाल की दररोज आम्ही इंटरव्ह्यू देत नाही की दररोज आम्ही कोणाविरुद्ध बोलत पण नाही. आम्ही आमचं काम करणं आणि समाजाला एकत्र बांधणं आणि आंबेडकरी चळवळीला गतिमान करणं हाच आमचा उद्देश आहे आणि तो आम्ही प्रयत्नपूर्वक करत आहोत. लवकरच भीमशक्तीच्या एका नाऱ्याखाली दोन भाऊ आम्हाला
एकत्र येताना पाहायला मिळतील का? कारण अनेक दलित समुदाय याकडे लक्ष ठेवून आहे, त्यांचे देखील हे मनातलं एक मत आहे. नाही जरूर नक्की तसं काही आमच्या दोघंही आंबेडकर वादच वाढवण्याचा प्रयत्न करतात. फक्त ॲप्रोच त्यांचा वेगळा, माझा वेगळा आहे. त्यांचा ॲप्रोच अत्यंत म्हणजे तत्व म्हणजे आणि आमचा व्यावहारिक ॲप्रोच म्हणता येईल अशा पद्धतीने की आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता, आंबेडकर चळवळ गतिमान करायची असेल तर सत्तेमध्ये गेला पाहिजे, हा माझा ॲप्रोच आहे. त्यांचा ॲप्रोच आहे की स्वतःच्या ताकदीवरतीच आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते निवडून जायला पाहिजेत. तर या दोघांची एवढी तात्विक मतभेद आहेत, बाकी काही मतभेद नाहीत. जसं महाराष्ट्रासाठी मराठीसाठी 2 भाऊ आलेले आहेत, तसे दलितांसाठी भीमा शक्तीसाठी आपण पण लवकरच एकत्र याल. बघू प्रयत्न झाला तर माझा प्रतिसाद असेल एवढं मी सांगतो. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर नक्कीच जसे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, तर भविष्यात जर का एका छताखाली 2 आंबेडकर बंधू हे जरी एकत्र आले तर एक वेगळी ताकद निर्माण होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.